नमस्कार मित्रांनो, माझं नाव गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीला या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, तुम्ही कोठे जॉब करत असाल व कोणत्या कंपनीमध्ये काम करत असाल व तुमचा जो पीएफ आहे तो कटत असतो व काही वेळेस जो पीएफचा यूएनए नंबर आहे तो तुम्हाला भेटत नाही व भेटला तरी मित्रांनो तुम्हाला त्याला ॲक्टिवेट कसं करायचं आहे व ॲक्टिवेट करताना प्रॉब्लेम येतात भरपूर व ॲक्टिवेट झाल्यानंतर पण मित्रांनो तुम्ही लॉग इन होतात, सगळे केवायसी ती होती व त्याच्यानंतर तुम्हाला काही एरर येतात. म्हणजे नावामध्ये काही बदल असतील, स्पेलिंग मिस्टेक असतील, वडिलांच्या नावामध्ये बदल आहे किंवा जन्मतारखेमध्ये बदल असतात मित्रांनो. म्हणजे जॉईंट डिक्लेरेशन फॉर्मचे जे पूर्ण प्रॉब्लेम येतात ते आपण ह्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह कसे करायचे आहेत व तुम्हाला यूएन नंबर काढायचा कसा आहे, ॲक्टिवेट कसं करायचं आहे, संपूर्ण सविस्तर माहिती बघणार आहोत. आणि ह्या व्हिडिओमध्ये मित्रांनो तुम्हाला जॉईंट डिक्लेरेशन फॉर्म जो आपण पीएफ ऑफिसला सबमिट करतो, काही वेळेस आपल्या नावामध्ये जन्मतारखेमध्ये प्रॉब्लेम असेल, बदल असेल व स्पेलिंग मिस्टेक असेल आणि त्यामध्ये मित्रांनो आपला असा भरपूर वेळ आहे तो त्यामध्ये वाया जातो. 45 दिवस लागतात अपडेट व्हायला पीएफ ऑफिसवरून आणि तेव्हा पण ती प्रोसेस सक्सेसफुल होत नाही व 2 महिन्याचा कालावधी लागतो कधी कधी आणि तेव्हा पण ते जे प्रॉब्लेम आहे ते सॉल्व्ह होत नाही. तर मित्रांनो, एक ईपीएफओ मार्फत नवीन पोर्टल लॉन्च करण्यात आलेलं आहे. त्यामध्ये मित्रांनो फक्त 8 दिवसामध्ये जे जॉईंट डिक्लेरेशन फॉर्मचे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह होणार आहेत. तेच ह्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर बघणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. व्हिडिओ थोडा मोठा होईल पण तुम्हाला संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्हाला सर्वप्रथम यांच्या पोर्टलवरती यायचं आहे. तुम्हाला इथे ॲक्टिवेट यूएनए, नो यूएनए दिसेल. इथं तुम्हाला यूएनए नंबर माहीत नाही तर नो यूएनए वरती क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर मित्रांनो असं काही इंटरफेस दिसेल. यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे, कॅप्चा फिल करायचा आहे, रिक्वेस्ट टू ओटीपी वरती क्लिक करायचं आहे. यानंतर तुम्हाला थोड्या वेळात एक ओटीपी येईल तुमच्या मोबाईलवरती. तो ओटीपी टाकून मित्रांनो तुम्हाला जो कॅप्चा खाली दिसतो तो फिल करायचा आहे. तिथे कॅप्चा फिल केल्यानंतर तुम्हाला एक सबमिट बटनाचं ऑप्शन येईल पुढे. ते सबमिट बटनाच्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा जो यूएनए आहे तो पुढच्या प्रोसेसला जाईल व त्याच्यानंतर तुम्हाला काही बेसिक डिटेल भरायची आहे. तुमच्या आधार कार्ड प्रमाणे नाव, जन्मतारीख, आधार नंबर, परत कॅप्चा फिल करायचा आहे आणि शो माय यूएनए नंबरवरती क्लिक करायचा आहे. यूएनए नंबर तुम्हाला लगेच 1 मिनिटाच्या आतमध्ये लगेच शो होईल मित्रांनो. तो यूएनए नंबर घ्यायचा आहे. आता त्याला ॲक्टिवेट कसं करायचं आहे ते पण आपण यामध्ये बघणार आहोत. तर इथं तुम्हाला ऑप्शन आहे ॲक्टिवेट यूएनए. तुम्हाला ॲक्टिवेट यूएनए वरती जायचं आहे. तुमचा यूएनए नंबर वरती टाकायचा आहे. त्याच्यानंतर आधार नंबर टाकून घ्यायचा आहे आणि जे आधार कार्ड प्रमाणे नाव आहे मित्रांनो ते तुमचं टाकून घ्यायचं आहे. परत इथं जन्मतारीख टाकायची आहे. मोबाईल नंबर जो आधारला लिंक आहे तो टाकून घ्यायचा आहे. इथे सर्व डिटेल भरल्यानंतर मित्रांनो तुम्हाला जे टर्म्स अँड कंडिशन आहे ते ॲक्सेप्ट करायचे आहे आणि एक ओटीपी वरती तुम्हाला ओटीपी घ्यायचा आहे तुमच्या मोबाईलवरती. तो ओटीपी आल्यानंतर मित्रांनो तुमचा जो पासवर्ड आहे तो ओटीपी टाकल्यानंतर सबमिट होईल आणि पासवर्ड तुमच्या मोबाईलवरती येऊन जाईल मित्रांनो. तोच पासवर्ड तुम्हाला टेम्पररी राहणार आहे. त्याच्यानंतर तो पासवर्ड तुम्ही फॉरगट करून घ्यायचा आहे. फॉरगट झाल्यानंतर मित्रांनो नवीन पासवर्ड तयार करायचा आहे आणि त्या पासवर्डने तुम्हाला लॉग इन बटनावरती क्लिक करून घ्यायचं आहे. आता इथं बघू शकतात आपण सर्व जी प्रोसेस आहे ते पूर्ण झाल्यानंतर आपण आता यूएनए लॉग इन करणार आहोत आणि डिक्लेरेशन फॉर्म कसा भरायचा आहे, कसा फिलअप करायचा आहे ते पण आपण या व्हिडिओमध्ये लगेच जाणून घेणार आहोत. आता इथे तुम्हाला यूएन नंबर, पासवर्ड टाकून घ्यायचा आहे, कॅप्चा फिल करायचा आहे, साइन इन बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथं क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुमच्या मोबाईलवरती एक ओटीपी आहे, तो ओटीपी घ्यायचा आहे आणि नंतर तुम्हाला कॅप्चा फिल करायचा आहे. सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर असं काही पोर्टल ओपन होईल. इथे बघू शकता काही नियम आणि अटी आलेले आहेत. इथं तुम्हाला पेटीएमचं अकाउंट जे आहे कोणाचं तर ते नवीन केवायसी करून घ्या, कारण की पेटीएम अकाउंटवरती आता पीएफ विड्रॉल होणार नाही, कारण की येत्या काही दिवसामध्ये पेटीएम बँक बंद पडणार आहे. आणि जी आणखी माहिती आहे खाली दिलेली आहे, पीडीएफ बघू शकतात. पीडीएफमध्ये ती डाउनलोड करून तुम्ही वाचू पण शकतात. आता मित्रांनो आपल्याला बघायचं आहे जॉईंट डिक्लेरेशन फॉर्म. आता इथं मॅनेज बटन दिसेल तुम्हाला, इथे यायचं आहे. आता इथं पहिले ऑप्शन नव्हतं मित्रांनो जॉईंट डिक्लेरेशन, तर आता हे ऑप्शन आलेलं आहे. तर या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर मित्रांनो इथं बघू शकता आता जी कंपनी आहे, कंपनीचे नाव आहे, ज्या कंपनीमध्ये तुमचं करेक्शन करायचं आहे ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि गेट डिटेलवरती क्लिक करायचं आहे. गेट डिटेलवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो असे काही 3 स्टेप दिसतील तुम्हाला. आता पहिल्या स्टेपवरती काय करायचं आहे, जे तुमचे करेक्शन आहे, जन्मतारीख, वडिलांच्या नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक किंवा तुमच्या स्वतःच्या नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक असेल तर तुम्ही इथं पेनचं ऑप्शन आहे त्या पेनच्या ऑप्शनवरती क्लिक करून घेऊ शकतात आणि जे पण करेक्शन असतील तुमचे ते करेक्शन तुम्ही इथून करून घेऊ शकतात. आपण सॅम्पलसाठी जे वडिलांच्या नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक झालेले आहे त्यावरती आपण करून बघणार आहोत. तर इथे तुम्हाला
ते वडिलांच्या नावावरती पेनवरती जायचं आहे. इथं पेनवरती क्लिक केल्यानंतर जी डिटेल आहे ते एडिटला ऑप्शन येईल. इथं जी डिटेल व्यवस्थित भरायची आहे आणि क्रॉस चेक करायचे आहे संपूर्ण डिटेल व्यवस्थित भरल्या गेली का नाही. आता इथं आपण डिटेल भरली आहे, थोडं खाली यायचं आहे. असे भरपूर जे करेक्शनचे ऑप्शन आहेत ते यामध्ये आहे. पहिले जे एवढे करेक्शनचे ऑप्शन होते तर एवढे करेक्शनचे ऑप्शन दाखवले जात नव्हते मित्रांनो. त्यामध्ये 1-2च करेक्शन करू शकत होतो आपण. आता तुम्हाला आय एक्सेप्ट वरती क्लिक करायचं आहे, प्रोसीड बटनावरती क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो जी सेकंड स्टेप आहे इथे बघू शकतात अपलोड डॉक्युमेंट. अपलोड डॉक्युमेंटसाठी येईल मित्रांनो. आता तुम्हाला इथे 2 जागेवरती डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. आता इथं तुम्हाला चेंज डॉक्युमेंट म्हणजेच त्या डॉक्युमेंटचं टाईप कोणतं आहे. आता भरपूर ऑप्शन आहेत आणि भरपूर डॉक्युमेंट आहेत. याच्यातलं कोणतं ना कोणतं डॉक्युमेंट तुमच्याकडे असतंच म्हणजे असतं 100%. कोणतं पण एक डॉक्युमेंट घेऊ शकता मित्रांनो. आणि जे डॉक्युमेंट घेताना ते व्यवस्थित फाईल त्याची स्कॅन करून म्हणजे ती अशी दिसली पाहिजे अशी स्कॅन करा आणि नंतरच अपलोड करा. यापैकी कोणतं पण एक डॉक्युमेंट तुम्ही सिलेक्ट करू शकतात. आणि मित्रांनो आता यामध्ये कसं आहे करेक्शनच्या वेळेस तुम्हाला 2 डॉक्युमेंट द्यायचे आहे. पहिल्यामध्ये वेगळं डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे आणि जे दुसरे डॉक्युमेंट 2 आहे त्यामध्ये पण तुम्हाला एक वेगळं डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. कारण की यामुळे मित्रांनो तुमचे जे करेक्शन करताना रिक्वेस्ट पडती ते जे रिजेक्शनचे चान्सेस असतात ते खूपच कमी असतात. आणि यामध्ये जे समोरचे व्यक्ती असतात जे ऑफिसर असतात त्यांना चेक करायला काही प्रॉब्लेम येत नाही. यामध्ये आपण दोन्ही डॉक्युमेंट वेगवेगळे अपलोड करायचे जे आपल्याला करेक्शन करायचं त्या रिलेटेड. हे डॉक्युमेंट अपलोड केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तिसरं ऑप्शन दिसेल प्रिव्ह्यू ऍप्लिकेशन. आता प्रिव्ह्यू ऍप्लिकेशनमध्ये तुमचा जो फॉर्म आहे तो तुम्हाला पूर्णपणे बघून घ्यायचा आहे, व्यवस्थित भरला गेला आहे किंवा नाही, संपूर्ण एकदम स्टेप बाय स्टेप चेक करायचा आहे. आणि नंतरच मित्रांनो तो तुम्हाला फॉर्म आहे सबमिट बटन येईल, त्या सबमिट बटनावरती क्लिक करून तो फॉर्म सबमिट करायचा आहे. मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण A to Z सविस्तर माहिती बघितली आहे. तुम्हाला ENI ऍक्टिव्हेट कसं करायचं आहे, तुमचा ENI सापडायचा कसा आहे आणि जे जॉईंट डिक्लेरेशनचा फॉर्म आहे मित्रांनो जे प्रॉब्लेम येत होतात ते जॉईंट डिक्लेरेशन फॉर्म स्टेप बाय स्टेप कसा भरायचा आहे. आणि हे मित्रांनो तुम्ही तुमच्या स्वतःच्या मोबाईलवरून पण करू शकतात आणि काही 8 दिवसामध्येच ही प्रोसेस पूर्ण कंप्लीट होती. आणि मित्रांनो जी रिक्वेस्ट टाकतात तुमच्या एम्प्लॉयरला ऍक्सेप्ट करायला हवी. मित्रांनो आपण ह्या व्हिडिओमध्ये संपूर्ण कंप्लीट प्रोसेस बघितली आहे आणि या प्रोसेसनुसार तुमचे 100% चान्सेस असे जे रिजेक्शनचे ते कॅन्सल होतात व तुमचा फॉर्म 8 दिवसांमध्ये जो आहे तो पूर्णपणे सबमिट होऊन तुमचे जे करेक्शन असतात ते एकदम ओके होऊन जातात. तर ह्या स्टेप फॉलो करायचे आहे मित्रांनो. आणि जे पण कोणी व्यक्ती असेल तुम्ही त्यांना पण सांगू शकता व त्यांचे पण फॉर्म अशा प्रकारे फिल करून त्यांचे प्रॉब्लेमचे सोल्युशन देऊ शकतात. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येतो असतो. त्याच्यासाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्राला कोणाला असे प्रॉब्लेम असेल तर त्यांच्यामध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा.